जीव हा मुळात कसा आहे तर आनंद रूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे. पण त्याला भ्रम झाला. काय भ्रम झाला? तर मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, हे जग सत्य आहे. हे जे सगळे जे आहेत, माझे माझे जे आहेत, या जन्मातले जे आहेत ते सगळे माझे आहेत. आणि त्याच्यामुळे ते काय होतंय जीवात्म्याला तर दुःख होतंय. आणि हा भ्रम कधी गळून पडतो? जेव्हा मी ब्रह्म आहे म्हणजे माझ्या मूळच्या स्वरूपाची मला परत श्रीगुरूंच्या कृपेने प्राप्ती होते, तेव्हा मूळचं स्वरूप मला अनुभवाला येऊन जातं. श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना मनःपूर्वक वंदन करते. श्रद्धेय मंदाताईंना नमस्कार करते. आचार्य आपल्या दुसऱ्या माधुरीताई त्यांनाही नमस्कार करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि त्या सत्राला आपण सुरुवात करूयात. शुद्ध ज्ञान हा समास अभ्यासाला आहे. आज तिसरं सत्र आहे. कारण 75 ओव्यांचा हा मोठा समास आहे आणि त्याच्यामध्ये विचार सुद्धा समर्थांनी अशा खूप विचार कराव्यात अशा या ओव्या या समासामध्ये आहेत. पण आज आपण मात्र हा समास पूर्ण करणार आहोत. महावाक्य उपदेश मला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके. त्या महावाक्याच्या विवरणाने काय होतं, तर शिष्य म्हणाला, मला माझ्या स्वरूपाची जणू काही फेरप्राप्ती झाली. बघा, जणू काही हा शब्द वापरलाय. म्हणजे मूळचा तो ब्रह्मरूपच आहे. पण त्याचं स्वरूप जे हरवल्यासारखं झालं होतं अविद्येने, ते त्याला काय मिळालं तर श्रीगुरूंच्या मुखातून जे महावाक्य आहे, त्या महावाक्याचा उपदेश झाला. त्याचं त्यांनी मनन केलं आणि त्याला परत त्याच्या स्वरूपाची फेरप्राप्ती झाली. जीव मूळचा ब्रह्मरूप असताना तो स्वतःला मी देह, मी कर्ता, तो भोगता समजू लागला आणि त्यामुळे स्वतःचं स्वरूप हरवून बसला. पण श्रीगुरूंच्याच मुखातून हे महावाक्य यावं लागतं आणि तो स्वरूपाचा अनुभव त्या शिष्याला तिथे येऊन गेलेला आहे. या महावाक्याचा आपण व्यवस्थित सविस्तर जो विचार आहे तो आपण केलाय. आता पुढे 16व्या ओवीपासून जो 75व्या ओवीपर्यंत या समासामध्ये जो विचार आहे, परत समर्थ सांगतायत, की जो अनुभव आहे ते शुद्ध ज्ञान जे आहे, ते कसं आहे? त्याच्यामध्ये अनेक जी मतमतांतर आहेत, त्याचाही या पुढे 2-4 ओव्यांमध्ये विचार केला गेलेला आहे. नंतर त्या शुद्ध ज्ञानाचा अनुभव कोणी कोणी घेतला आणि तो अनुभव जो आहे, तो श्रीगुरूंच्याच कृपेने कसा येतो आणि तो ज्ञानाग्नी कसा प्रगट होतो आणि तो ज्ञानाग्नी प्रगट झाल्यानंतर म्हणजे ज्याला ब्रह्मानुभव आलेला आहे, तो या जगतामध्ये कसं जीवन जगतो बाधितानुवृत्तीने, त्याचंही समर्थांनी याच्यामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि नंतर परत साधकांनी कसं साधन करावं आणि विरक्ती कशी अंगी बाणवून घ्यावी, इथपर्यंत ह्या समासामध्ये विचार झालेला आहे. कारण पुढचे समास जे आहेत ते बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे 4 समास आलेले आहेत. आता साधकांनी कसं साधन करावं इथे समाप्ती केली आहे आणि परत 4 प्रकार समर्थांनी पुढच्या समासांमध्ये सांगितलेले आहेत. आता 16वी ओवी आपल्या समोर आहे. जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. आता हे स्वरूप कसं आहे? हे समर्थ सांगतायत, की जेथून हे सर्वही प्रगटे, हे दृश्य जगत ज्याच्यापासून निर्माण होतं आणि ज्याच्यामध्येच हे लय पावतं, असं एकमेव अद्वितीय ते ब्रह्म जे आहे, त्या ब्रह्माचा मी आहे असा अनुभव आल्यानंतर काय होतं, ही देहादी जी भ्रमात्मक बंधनं आहेत ती गळून पडतात. की त्या भ्रमाने मी मला स्वतःला देह समजतेय, हे जग सत्य आहे, मी कर्ता आहे, भोगता आहे, हा काय झालाय तर भ्रम झालाय. आता भ्रम शब्द म्हटल्यानंतर आपण कोणी सिनेमे बघितले असतील बघा, जुने सिनेमे. त्याच्यामध्ये असं एक सीन असायचंय त्या सिनेमामध्ये, की एक हिरोईन जी असायची तिला काहीतरी ऍक्सिडेंट व्हायचा आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर ती स्वतःचं स्वरूप विसरून जायची. म्हणजे मग असा त्याच्यामध्ये सीन असायचा, की ती कुठेतरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेलेली आहे. मग ती दुसऱ्या गावामध्ये गेली. त्या दुसऱ्या गावामध्ये ज्यांना ती सापडली, त्यांनी तिला मग तिचं नाव आठवत नव्हतं. म्हणून त्यांनी तिचं नवीन नामकरण केलं आणि तिचं परत नवीन आयुष्य सुरू झालं. मग परत काही वर्ष अशी गेल्यानंतर परत काय होतं तर परत काहीतरी असाच एखादी घटना घडते, ऍक्सिडेंट होतो आणि परत तिची स्मृती तिला परत येते. आता मध्यंतरीच्या काळात तिला काय झालं होतं, तिला स्वतःचं पहिलं नाव आठवत नव्हतं
आणि तिच्या डोक्यावर काय परिणाम झाल्यामुळे किंवा तो ऍक्सिडेंट झाल्यामुळे जो परिणाम झाला, त्यामुळे तिने दुसरं नाव धारण केलं होतं आणि तेच मी आहे असं धरून बरेच काही वर्षांचा काळ मध्ये गेला. आणि परत तिला तिचं पहिलं आठवलं, पूर्व जन्म आठवल्यानंतर तिला सगळ्या पहिल्या घटना आठवायला लागल्या. आता हा दृष्टांत आहे. अगदी त्याचप्रमाणे जीव हा मुळात कसा आहे तर आनंद रूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे. पण त्याला भ्रम झाला. काय भ्रम झाला? तर मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, हे जग सत्य आहे, हे जे सगळे जे आहेत माझे माझे जे आहेत, या जन्मातले जे आहेत ते सगळे माझे आहेत आणि त्याच्यामुळे ते काय होते जीवात्म्याला तर दुःख होतंय. आणि हा भ्रम कधी गळून पडतो? जेव्हा मी ब्रह्म आहे म्हणजे माझ्या मूळच्या स्वरूपाची मला परत श्रीगुरूंच्या कृपेने प्राप्ती होते, तेव्हा मूळचं स्वरूप मला अनुभवाला येऊन जातं. आणि ह्या सगळ्या ज्या गाठी ज्या आहेत, अनेक जन्मांच्या ज्या गाठी आहेत, त्याला उपनिषद ग्रंथी असं म्हणतं. ज्या अविद्येच्या गाठी आहेत अनंत जन्मांच्या, त्या गाठी सुटून जातात. म्हणून इथे समर्थ म्हणतात, जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. म्हणजे ज्ञान झालं की ही सगळी भ्रांती जी आहे जीवात्म्याची ती निघून जाते. आता जे एकमेव अद्वितीय जे स्वरूप आहे बघा, त्याच्याबद्दल म्हणजे या दृश्य अनेक मतमतांतर आहेत. आता ही मतमतांतर जरी असली तरी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ती सगळी ऐक्य पावतात बरं का. हे दृश्य जगत जे आहे ना, त्याच्याबद्दल अनेकांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याला काय म्हणतात तर वाद. म्हणजे 4 वाद आहेत. वाद म्हणजे स्पष्टीकरणाची पद्धत. पहिला जो आहे तो अजातवाद आहे. अगदी थोडक्यात आपण बघणार आहोत. जास्त आपण खोलात जाणार नाही आहोत. पहिला अजातवाद आहे, की साधकाला दिसणारं जग जे आहे ते झालंच नाही असं अजातवाद सांगतो. समर्थांची ओवी आपण सगळ्या अभ्यासक आहोत ग्रंथाचे. समर्थांची ओवी आपल्याला परिचित आहे. अगा जे झालेची नाही, त्याची वार्ता पुससी काही. समर्थ शिष्याला म्हणतात, "अरे ते झालेलंच नाहीये. ते तू मला कशाला विचारतोयस?" म्हणजे हे सगळं काय आहे तर ते ज्ञानी आहेत. त्यांना हे जग झालेलंच नाही असा त्यांचा अनुभव आहे. त्याला अजातवाद असं म्हटलंय. मग आता काय आहे एकमेव अद्वितीय? तर फक्त परब्रह्म तत्व आहे. दुसरा जो आहे तो सर्व ब्रह्मवाद आहे. म्हणजे सगळं हे दिसणारं जग जे आहे ते कसं आहे तर ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाहीये. मग परत काय आहे तर एकमेव अद्वितीय परब्रह्मच आहे. तिसरा जो आहे तो मायावाद आहे. आता मायावाद काय सांगतो, की रज्जूवर ज्याप्रमाणे सर्पाचा भास होतो, त्याप्रमाणे परब्रह्मावरती या जगताचा भास होतो. मग जे भासमान आहे ते सत्य असतं का? ते सत्य नसतं. मग ते कसं तर भासमानच आहे म्हणजे ते मिथ्या आहे. मग जग मिथ्या आहे म्हटल्यानंतर एकमेव ब्रह्मच काय आहे तर सत्य आहे. आता चौथा जो आहे तो चिद्विलासवाद आहे, जो ज्ञानदेवांनी अमृतानुभव ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. ज्ञानदेव म्हणतात चिद्विलासवाद सांगताना, की जगत हा चैतन्याचा विलास आहे. मग आता चैतन्यच फक्त सत्य आहे आणि बाकी जगत हा काय आहे तर विलास म्हणजे हा परत काय तर सगळा भासमान आहे. तर स्पष्टीकरण करण्याची पद्धत या चौघांची वेगवेगळी आहे. पण शेवटी काय आहे तर एकच ते सांगतायत की परब्रह्म तत्व जे एकमेव अद्वितीय आहे ते फक्त काय आहे तर सत्य आहे. म्हणजे चारही वाद ब्रह्मसत्य जगन मिथ्या हेच काय सांगतायत तर म्हणजे एकच सगळ्यांचं मत त्या ठिकाणी सगळ्यांचं एकच येतं. बघा, मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. जेव्हा सूक्ष्म विचार केला आपण तर सगळ्यांमध्ये काय आहे तर ऐक्यच आहे. त्यांच्यामध्ये ध्येयाबद्दल अजिबात काही नाहीये तर मतभेद नाहीये. तर जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होतात ते एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहे आणि ते ब्रह्म मी आहे असं ज्ञान झाल्यानंतर अज्ञान समूळ नाहीसं होतं. आणि असं जे अज्ञान समूळ नाहीसं होतं त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. त्यालाच मोक्ष असं म्हणतात. समर्थ म्हणतात, आपणासी ओळखो जाता अंगी बाणे सर्वज्ञता तेणे एकदेशी वार्ता निशेष उडे. म्हणजे आपलीच आपल्याला ओळख पटल्यानंतर त्या जीवाचं अल्पज्ञत्व जे आहे ते संपून जातं. आता जीव कसा आहे अल्पज्ञ आहे. तो देहापुरता संकुचित आहे. तो वासनांनी बांधलेला आहे. पण जेव्हा त्याला ज्ञान होतं तेव्हा त्याचं अल्पज्ञत्व संपून जातं. बघा, तुकाराम महाराजांचा एक खूप छान विचार आहे. ते म्हणतात की संकोचुनी काय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू संकोचून या देहामध्ये कसा झालायस तर लहान झालायस.
पण तुझं मूळचं स्वरूप जे आहे ते इतकं व्यापक आहे की तू या अनंत कोटी ब्रह्मांडांची आपोषणी घेशील. आता आपोषणी आपल्या सगळ्यांना माहितीये, जसं आपण पळी पळीने पाणी घेतात, केशवाय नमः, नारायणाय नमः, ही आपोषणी आपल्याला माहितीये. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू काय पळी पळीने पाणी पितोयस, तू इतका व्यापक आहेस की तू या अनंत कोटी ब्रह्मांडांची आपोषणी घे. कारण तो स्वतःला अल्पज्ञ समजतोय त्यामुळे तो संकुचित राहतोय. पण जेव्हा त्याला स्वतःचं स्वरूप जे आहे की मी व्यापक कोण आहे, तर निरपेक्ष जे व्यापक ब्रह्म आहे तेच माझं मूळचं स्वरूप आहे. आणि त्यासाठी समर्थ इथे सर्वज्ञ हा शब्द वापरतायत. बघा, आपणासी ओळखो जाता अंगी बाणे सर्वज्ञता. आता सर्वज्ञ याचा एक अर्थ असा होतो की व्यावहारिक ज्ञान जाणणारा. आपण सर्वज्ञ म्हणजे हो सगळं याला माहितीये, आपण व्यावहारिक सत्तेमध्ये असं सहज बोलून जातो, ते काय सर्वज्ञ आहेत. पण इथे असा तो अर्थ नाहीये. तर इथे त्याचा अर्थ असा आहे की जो एक जाणला की सगळं जाणल्यासारखं होतं, असं जो जाणतो त्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे. ज्याच्या प्रकाशाने हे सगळं प्रकाशित होतं, असं ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे. तर नेहमी दृष्टांत दिला जातो की एक माती जाणली की सगळी मातीची भांडी जाणल्यासारखी होतात. एक सोनं जाणलं की सगळे सोन्याचे अलंकार जाणल्यासारखे होतात. असं जे अधिष्ठान, जे परब्रह्म स्वरूप आहे, कठोपनिषदामध्ये मंत्र आहे, तस्य भासा सर्वम इदम विभाती. त्याच्याच प्रकाशाने सूर्य सुद्धा प्रकाशमान होतो. असं जे अधिष्ठान रूप आहे, असं एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. म्हणजे एक परब्रह्म तत्व जाणलं की सगळे हे मिथ्या पदार्थ जे आहेत ते जाणल्यासारखे होतात. पुढे समर्थ म्हणतात की मी कोण आहे, मूळचं माझं स्वरूप काय आहे, त्यासाठी जो अभ्यास करावा लागतो की देहापासून अलिप्त होण्याचा, तो करावा. आणि तो कसा करायचा? आता बघा, सुरुवातीला आपण मी देह आहे या तादात्म्याने आपण राहत असतो, बरोबर. देहापासून मी काही वेगळी असा विचारच नसतो. पण जेव्हा आपण अभ्यासाला लागतो, संत संगतीत हळूहळू आपलं जेव्हा श्रवण व्हायला लागतं, तेव्हा मी देह आहे पासून हळूहळू देह माझा आहे. मी देह नसून देह माझा आहे. दुसऱ्या पायरीवर गेलो आपण. मग आता जो माझा असेल तर मी देह असेल का? जे माझं असतं ते माझ्यापासून कसं असतं? तर वेगळं असतं. आता माझी साडी आहे जेव्हा मी म्हणते, तेव्हा साडी माझ्यापासून वेगळी आहे. माझं घर आहे असं म्हणते, तेव्हा घर माझ्यापासून काय आहे तर ते वेगळं आहे. आता माझा मोबाईल म्हणते, तेव्हा मोबाईल माझ्यापासून वेगळा आहे. मग हळूहळू देह पण कसा आहे तर माझा आहे. आणि तो माझा असल्यामुळे मी त्याहून भिन्न आहे. मग मी कोण आहे? तर मी ब्रह्मस्वरूप आहे. असा क्रमाक्रमाने सातत्याने साधकांनी काय करायचं आहे तर विचार करायचा आहे. आणि विचारांनी स्वरूप प्राप्तीच्या विकासाकडे काय होतं तर आपण प्रगतीपथावरती साधक राहतो. म्हणून साधक जो आहे ना, विचार नावाची साधना जी आहे ही सातत्याने साधकाला करावी लागते. पुढे समर्थ असं म्हणतात की हा अनुभव जो आहे तो कोणाकोणाला आला, तर हा अनेक महात्म्यांना अनुभव आलेला आहे. 4-5 ओव्यांमध्ये ती नावं आपल्या समोर दिलेली आहेत. व्यास, वसिष्ठ महामुनी, शुक, नारद आदी, वामदेवादी, योगेश्वर, या सगळ्यांना हा जो आहे हा अनुभव आलेला आहे. आणि हा अनुभव कसा येतो तर नुसतं तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, दान, पंचाग्नी साधन अशाने येत नाही. तर हा अनुभव वेदांत शास्त्राच्या मंथनानेच येतो. मग आता तीर्थयात्रा करू नयेत का हो? व्रत करू नयेत का हो? तर करावीत. तीर्थयात्रा संतांनी सुद्धा केलेल्या आहेत. पण त्याचं त्यांना काय आहे तर मूल्य आहे. त्याची मर्यादा आहे. आता समर्थांचंच वचन आहे, तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थामध्ये गेल्यानंतर काय असतं? धोंडा पाणी. पण एवढं आपल्याला अनुभवाला येतं. पण देव कुठे आहे तर रोकडा सज्जनी, तुमच्याच अंतःकरणात आहे. आणि त्याचा काय काय तर तुम्ही शोध घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येकाला त्याचं मूल्य आहे, प्रत्येकाला त्याची मर्यादा आहे. तीर्थयात्रा आपण कुठपर्यंत करणार, व्रतवैकल्य कुठपर्यंत करणार, जोपर्यंत देह साथ देतो आहे तोपर्यंत. पण कधीतरी अशी वेळ येते की नाही, घरात बसूनच आत्मचिंतन करायला, विचारांची साधना करायला आपल्याला संत जे आहेत संत शिकवतात. ठाईचा बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, न लागे जावे वनांतरा, सुखे घरा येतो नारायण. आता ज्यांनी तीर्थयात्रा केल्या तेच काय म्हणतात, एक ठिकाणी बसा. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे
की प्रत्येक साधनाला त्याचं मूल्य असतं, मर्यादा असते, ती ओळखायची, ती संतांनी जागोजागी सांगितलेली असते आणि त्याप्रमाणे साधकाने आपली साधना बसवून घ्यायची असते. आता हे जे वेदांत शास्त्राच्या मंथनाने अनुभव येतो म्हणजे महावाक्य चिंतनाने जो अनुभव येतो, मग आता तो अनुभव मी तुला श्री गुरु कृपेच्या बळावरती समजावून सांगतो असं समर्थ म्हणतात. कारण का तर वेदांताचं सार जे परब्रह्म तत्व आहे ते सद्गुरु कृपे वाचून अनुभवाला येत नाही. बघा जे वेदांत शास्त्राचे सार सिद्धांत धारांत विचार ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होय. आणि ही जी भाग्याने प्राप्ती होते या तत्वाची, ते जे तत्व आहे ते सद्गुरूंच्या कृपेशिवाय अनुभवाला येत नाही. सद्गुरूंच्या मुखातूनच ते वाक्य बाहेर पडावं लागतं. कारण सद्गुरूंच्या मुखातून जे शब्द, जे वाक्य बाहेर पडतं त्याला वेदांचं मूल्य आहे. समर्थ म्हणतात ना ग्रंथारंभ लक्षणात की मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. माझी मुख्य काय तर आत्मप्रचिती आहे आणि त्या आत्मप्रचितीमधून मी हे सगळं काय सांगतो आहे तर म्हणजे आत्मानुभूतीतून आलेलं आहे आणि तेवढा अधिकार तिथे आहे. म्हणून जो अभ्यास करतो, त्याच्यावरती मनन करतो, चिंतन करतो, त्याला पण आत्मानुभूती येण्याची व्यवस्था आहे. नामदेव महाराज म्हणतात, तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे. म्हणजे त्यांचे कुठलेही शब्द असू देत मुखातून येणारे, त्यांना वेदांचा दर्जा आहे आणि ते ब्रह्मस्वरूप होऊनच त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. बघा उदाहरण आता प्रगट दिनेल गजानन महाराजांचा गण गण गणात बोते या मंत्राचा जेव्हा नामजप केला जातो तेव्हा त्याला काय अर्थ गण गण गणात बोतेला? खूप जण खूप अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, तसा लावलेला सुद्धा आहे. पण महाराजांना काय सांगायचंय पण त्यांच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले आणि तो जो साधक अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने त्या मंत्राचा जप करतो तर त्याला आत्मानुभूती येते की नाही. आता श्रीराम जय राम जय जय राम महाराजांच्या मुखातून ते पडलंय, त्याला कशाचा दर्जा आला? वेदांचा दर्जा आलेला आहे. समर्थांची ओवी आपल्या समोर, ज्याचे हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत तो स्वभावेची बोलत ते ब्रह्मनिरूपण. जो ब्रह्मज्ञानी आहे त्याच्या अंतःकरणात तो भगवंत कसा राहिलाय तर अचळ राहिलाय. त्याची स्थिती जी आहे ती अखंड आनंद रूपतेची आहे. मग असा जो अखंड आनंद रूप आहे तो आनंदाशिवाय बोलेलच काय? म्हणून तो स्वभावेची बोलत ते ब्रह्मनिरूपण. आणि म्हणून त्याच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्दाला काय आहे तर मंत्राचा दर्जा आहे. आणि पुढे समर्थ इथे वर्णन करतायत की सद्गुरु कसे आहेत तर सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सब प्रचित आता. श्री गुरूंचा उपदेश हाच वेदांत आहे, तोच सिद्धांत आहे, तोच एक सत्य आहे. आणि त्याची प्रचिती कशी येईल हे आता त्याची प्रचिती येण्याची पद्धत कशी आहे हे तू आता समजावून घे आणि मी तुला सांगतो. जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले. कारण माझ्या सद्गुरूंनी मला उपदेश केला आणि माझं काय झालं परिपूर्ण समाधान झालं. समर्थांचे सद्गुरू कोण आहेत? रामराय हे समर्थांचे सद्गुरू आहेत. आणि ते माझ्या जीवाहून जे वचन मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं ते मी जपून जे ठेवलेलं आहे ते रहस्य मी तुला आता सांगतो. ते रहस्य तू मनापासून जर ऐकलंस तर तुला आत्ताच त्याचा लगेच बोध होऊन जाईल. आता इथे गुरु शिष्यांचं जे नातं आहे ना ते कसं आहे बघा. त्या कृपेचा कटाक्ष जो आहे आता तो सतत त्या शिष्यावर म्हणजे श्रीगुरूंचा स्वभावच कसा आहे तर अत्यंत दयाळू आहे. आणि समोर शिष्य जर अधिकारी असेल तर त्यांच्या अंतःकरणातून जो करुणेचा प्रवाह, करुणा म्हणजे दया अर्थी नाहीये, तो करुणा म्हणजे हा जो जीव आहे हा कधी ब्रह्मस्वरूप होईल आणि त्याला आपल्यासारखं स्वरूप प्राप्त होईल ही जी तळमळ त्या अंतःकरणाला सद्गुरूंच्या लागलेली असते आणि त्या तळमळीतून जो प्रवाह बाहेर पडतो ना उपदेशाचा तो काही वेगळाच असतो. आणि सद्गुरू सांगायला सुरुवात करतात की हे रहस्य जे आहेत जे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं ते मी तुला सांगतो आणि तू मनापासून जर ऐकलंस तर तुला त्याचा बोध होऊन जाईल. आता सद्गुरूंची एवढी कृपा झाल्यानंतर शिष्याचं काय झालं असेल? शिष्य म्लान वदने बोले धरिले सदृढ पाऊले
मग बोलो आरंभिले गुरुदेवे. बघा शिष्यानी अगदी करुणेनी सद्गुरूंची पावलं धरलेली आहेत. कृतज्ञतेने कृतार्थतेने तो कसा झाला तर अहंकार शून्य झाला, कारण सद्गुरूंची एवढी कृपा त्याच्यावरती बरसतीये. तो शरणागत होऊन त्यांनी सद्गुरूंची पावलं धरली आणि जेव्हा पूर्ण शरणागती असते, अनन्य शरणागती असते शिष्याची, तेव्हा सद्गुरूंकडून उपदेश काय होतो तर त्याला केला जातो. आता उपदेश काय आहे तर अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ अतर्क्य, तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. श्री गुरु आणि शरणागत शिष्य असं नातं तयार झालं त्यांच्यामध्ये आणि श्री गुरु म्हणतात मी ब्रह्म आहे. या वाक्याचा जो गूढ अर्थ आहे तो मी तुला सांगतो. आता ते ब्रह्म कुठे दूर आहे का रे, का कुठून आणायचंय, का कुठून ते काय करायचं आहे तर कुठे शोधायला जायचंय, असं तर काहीच करायचं नाहीये. मग ऐक शिष्या येथीचे वर्म, ते काय सांगतायत तर श्री गुरु वर्म सांगतायत की स्वये तू जे आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूसी नकोस. का मुख्य वर्म त्याच्यातलं आहे की ते ब्रह्म कुठून बाहेर आणायचं नाही, त्याची वाट बघायची नाही, ते कुठून कुठून येणार नाहीये, तर तू स्वतःच ब्रह्म आहेस. आणि याविषयी अजिबात तू भ्रम अजिबात धरू नको, श्रद्धा ठेव, कुठलाही संशय घेऊ नकोस. बघा साधना पण जेव्हा केली जाते ना, तेव्हा अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने साधना जर केली गेली तरच ती फलद्रूप होते. म्हणजे सद्गुरूंवर माझी अपरंपार श्रद्धा पाहिजे, तो जे उपदेश करतात त्याच्यावरती श्रद्धा पाहिजे. जर मन निशंक नसेल, साशंक असेल, संभ्रमित असेल तर हवी तशी साधना केली जात नाही. म्हणून परमार्थामध्ये तीनच श्रद्धेचे विषय आहेत. एक आत्मा आहे, तो आत्मा मी आहे आणि श्रीगुरूंच्या मुखातून आलेल्या महावाक्यानेच त्याचा अनुभव येतो. अशा मुख्य तीन श्रद्धा आहेत. कारण तो आत्मा आहे, पण मी आत्मा आहे अजून मला ती अनुभूती नाहीये. पण माझ्या श्रीगुरूंनी मला सांगितलेलं आहे की तूच आत्मा आहेस. आता श्रीगुरूंवर श्रद्धा असेल तर त्याची साधना सुद्धा काय होते तर त्याला तीव्र मुमुक्ष म्हणतात. साधना पण तीव्रतेने तळमळीने व्हायला पाहिजे, श्रद्धायुक्त अंतःकरणाने व्हायला पाहिजे. आणि आत्मा निश्चितपणे आहे, माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय म्हणजे मला अनुभव येणार आहे. त्याला अत्यंतिक श्रद्धा ही जी असते सद्गुरूंवरची ती आवश्यक असते. आणि पुढे समर्थ म्हणतात की पुढच्या काही ओव्यांमध्ये समर्थांनी आत्मनिवेदनाची जी प्रक्रिया आहे ती परत इथे स्पष्ट केलेली आहे. समर्थ म्हणतात ज्ञानवल्ली प्रगटे तेणे दृश्य केर आटे, तदाकारा मूळ तुटे भिन्नत्वाचे. आता श्रद्धायुक्त अंतःकरण जेव्हा असतं आणि सद्गुरूंवर श्रद्धा असते आणि त्या उपदेशाने परत काय होतं तर त्याचा ज्ञानाग्नी जो आहे तो प्रगट होतो, म्हणजे त्याला ज्ञान होतं. आणि ज्ञानाग्नी जेव्हा प्रगट होतो तेव्हा दृश्य जगताचं मिथ्यात्व जे आहे त्या शिष्याला स्पष्टपणे अनुभवाला येतं. तेव्हा ज्ञानदेव म्हणतात मावळीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू. हा जो ज्ञानरूपी सूर्य उगवला आणि या विश्वाचा जो आभास आहे तो संपूर्ण मावळून गेला. ते समर्थ मांडतात ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केरळते. बघा संतांचं बोलणं अगदी सारखं असतं, फक्त आता इथे मावळीत विश्वाभास म्हटलंय, नवनवदेला चंडांशू आणि इथे शब्द वेगळे आहेत की ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केरळते. पण अर्थ सारखाच आहे की जे नामरूपात्मक दृश्य जगत आहे, जे भिन्नत्वानी मला भासत होतं आणि मी द्वैताच्या प्रपंचामध्ये होतो आणि हा दृश्यकेत काय झाला तर आटून गेला ज्ञान झाल्यानंतर आणि अद्वैताचा जो अनुभव आहे तो अद्वैताचा अनुभव आला. आता इथे दृश्य नष्ट होतं, तर नष्ट होतं म्हणजे काय ते प्रत्यक्ष नाहीसं होतं का नाश होतो त्याचा? तर पूर्वी जे सत्यत्वाने भासत होतं त्यामुळे सुखदुःखांचे तडाखे बसत होते, त्या अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया अंतःकरणावरती उमटत होत्या आणि ज्ञान झाल्यानंतर दिसत असून सुद्धा बुद्धीचा मिथ्या असा निश्चय झाल्यामुळे आता ते दिसत असलं तरी सुद्धा ते आता हे मिथ्या आहे आणि मिथ्या गोष्टीचा परिणाम अंतःकरणावरती होत नाही. पण हे कधी ज्ञान प्रकट झाल्यानंतर लक्षात आलं की हे सगळं काय आहे तर मिथ्या आहे. पण देह असेपर्यंत म्हणजे देहाचा प्रारंभ असेपर्यंत या मिथ्या जगतामध्येच काय तर त्या जीवनमुक्ताला सुद्धा जीवन व्यतीत करावं लागतं. मग ती स्थिती जी असते जीवनमुक्ताची
की जो या मिथ्या जगतामध्ये मिथ्या देहाने व्यवहार मात्र न्यायनीती धर्माप्रमाणे करत असतो. म्हणजे ही स्थिती जी आहे तिला समर्थ म्हणतात बाधितानुवृत्ती. म्हणजे त्याच्या बुद्धीचा पक्का निश्चय झालेला आहे की हे सगळं देहादी जगात मिथ्या आहे. पण तरी सुद्धा देहाचा प्रारब्ध असेपर्यंत जो तो व्यवहार करत असतो तो बाधितानुवृत्तीने करत असतो. म्हणजे हे मिथ्या आहे अशा वृत्तीने काय करत असतो तर व्यवहार करत असतो. आणि मग एक फक्त अखंड आनंदाची स्थिती असते. कारण सगळा मिथ्याच जर आहे, तर त्याचे परिणाम अंतःकरणावरती होणं शक्यच नाहीये. मग ते सगळे काय करतात, तर लीला या जगताचा खेळ बघतात. आपली सगळ्यांची त्रिगुणांची गंमत बघतात. बघा सद्गुरूंच्या भोवती जेव्हा शिष्य असतात, आता शिष्य हा कसा आहे तर त्रिगुणामध्ये आहे, त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे त्रिगुणांचा खेळ त्याचे चाललेलेच असतात. आणि सद्गुरू कसे आहेत तर त्रिगुणातीत आहेत. आता आपले सद्गुरू आठवा, ते बसलेले आहेत. आणि समोर काय आहे तर 50-60 शिष्य आहेत. कोणी म्हणते मी पुढे जातो, कोणी म्हणते थांब मला जाऊ दे, कोणी काहीतरी कोणाशी म्हणते मला ती जाऊच देत नाही. आता हे सगळे खेळ सद्गुरू बघतायत तिथे बसून. कारण त्यांचं हे दृश्य मिथ्या झालंय. पण तरी सुद्धा व्यावहारिक सत्तेमध्ये जो न्याय द्यायला पाहिजे, तो न्याय मात्र पुरेपूर आणि व्यवस्थित देतात. आणि एक उदाहरण सांगितलं, पण असं सगळं त्यांचं जीवन जे आहे, असं बाधितानुवृत्तीने त्यांचं जीवन जे आहे, ते जीवन चाललेलं असतं. बघा आपण गाढ झोपेचा सत्रामध्ये मागच्या सत्रामध्ये विचार केला होता. आता गाढ झोपेमध्ये काय होतं, तर जगाचा रोजच लय होतो की नाही? तर जेव्हा आपण गाढ झोपेत असतो, तेव्हा जग आपल्या दृष्टीने असतं का? नसतं. पण आत्मज्ञानाने काय करायचंय, तर जागृतीमध्ये जगाचा बात करायचा आहे. गाढ झोपेचा आपण विचार केला मागे ऐकावं जे प्रवचन जे आहे दुसरं प्रवचन काढून शुद्ध ज्ञानाचं. मग गाढ झोपेमध्ये लय तो आपोआपच होतो, तो करावा लागत नाहीये. पण इथे जे आहे तर की आत्मज्ञानाने काय होतं तर जागृतीमध्ये जगाचा बाध होतो. म्हणजे जग दिसत असताना सुद्धा ते मिथ्या आहे असा बुद्धीचा निश्चय होतो. आणि असा जेव्हा निश्चय होतो तीच काय आहे तर ती आनंदाची स्थिती आहे. आणि हे श्रीगुरूंच्या भक्तीशिवाय शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात तू श्रीगुरूंची काय कर तर अनन्य शरणागत राहून तू भक्ती कर. आता भक्ती कशी कर हे सांगताना पुढे 53व्या आणि 54व्या ओळीमध्ये म्हणतात, आता हेची असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझं कायेसी रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नये. तू गुरूंच्या ठिकाणी अनन्य शरणागत राहा. आता हेची दृढीकरण भावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. आणि असा प्रत्यक्ष अनुभव जर घ्यायचा असेल तर तू काया वाचा मनानी धनानी श्रीगुरूंची काय करतं तू सेवा कर. बघा तेथ सेवा हा दारवंठा. सद्गुरूंच्या अंतःकरणात प्रवेश करण्याचं काय आहे तर दार जे आहे ते उंबरठा जो आहे तो सेवा हा उंबरठा आहे. त्यांची कशाने सेवा करावी तनानी मनानी धनानी. जे तनानी देहात असतील तर देहाने सेवा करावी. मनाने तर मनाने म्हणजे त्यांचे विचार जे आहेत त्या अंतःकरणात सातत्याने आपण ते वापरावेत, त्याप्रमाणे जमतायत की नाही हे आपण अनुभवावेत. आणि धनाने असेल शक्य तर धनाने सेवा करावी. पुढे या नाव शिष्या आत्मज्ञान येणे पाविजे समाधान, भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. आता हे जे आत्मज्ञान आहे त्याने काय होतं तर समाधान प्राप्त होतं. आणि हा जो भवसागर आहे त्याचं स्वरूप कसं आहे ते तो द्वंद्वरूप आहे. आणि इथे सतत भय आहे ते जन्ममरणाचं जे भय आहे. आणि सद्गुरूंच्या सेवेने म्हणजे आत्मज्ञानाने सद्गुरूंच्या सेवेने आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि त्यांनी हे जे भवभवाचं बंधन जे आहे, हे भय जे आहे, हे समूळ नष्ट होतं. आता नष्ट का होतं ते मिथ्याच आहे. ते मिथ्या आहे ते नष्टच होणार आहे. सत्य आहे ते कधीच कुठे जात नाही. जे मिथ्या आहे ना, ते नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जी सद्गुरूंची जी कृपा आहे, बघा एक दृष्टांत खूप छान मंदाताई नेहमी देतात. आता इथे जत्रा होते चिंचवड गावात. तिथे गॅसचे फुगे विकणारे. तर सगळ्यांनी बघितले असतील गॅसचे फुगे असतात. रंगीबेरंगी गॅसचे फुगे असतात. लहान मुलं जी असतात ती खूप मागे लागतात आई-वडिलांच्या, की आम्हाला फुगे घेऊन द्या. अशीच काही मुलं जी आहेत ती आपल्या आई-बाबांच्या मागे लागली, की आम्हाला गॅसचे फुगे घेऊन द्या खेळण्यासाठी म्हणून. आता आई-बाबांनी फुगे घेऊन दिले गॅसचे फुगे. आनंदाने छान नाचवत-नाचवत ते घरी आले. त्याच आनंदामध्ये ते जेवले आणि नंतर रात्री फुगे खेळता-खेळता ते झोपून गेले. सकाळी उठले, पाहतात तर काही फुग्यांमधला गॅस संपून गेला. तर अगदी काय झाले तर ते खाली पडले काही 2-4.
काही थोडेसे निम्मा गॅस संपला म्हणून थोडेसे काहीतरी त्या छताला टेकून होते. आता मुलांनी डोळे उघडल्यानंतर ते बघितले फुगे काही पडलेत, काही छोटेसे झाले आहेत. कारण काल मुलं खूप छान ते फुगे खेळत होती आणि आता अशी फुग्यांची स्थिती बघितल्यानंतर ती मुलं रडायला लागली आणि म्हणाली, "आमचे फुगे असे का झाले?" आता त्यांचं रडणं ऐकून आई-बाबा बाहेर आले आणि ते मनातल्या मनात हसायला लागले. आणि ते गॅसचेच फुगे आहेत. तो गॅस गेला की त्या फुग्यांची स्थिती तशीच होणार आहे. मग आता दृष्टांत संपला बरं का आता इथे. आता मग इथे काय आहे, की जे नक्की जाणार आहे, त्याला जेव्हा आपण घट्ट धरून बसतो आणि ते गेल्याशिवाय तर राहत नाही आणि मग गेलं की आपण रडतो. आणि इथेच मग संत आणि सद्गुरू जे आहेत, आता ते हसत नाहीत, पण मनातल्या मनात त्यांचं काय असतात ते म्हणतात, "अरे जे नक्की जाणार आहे, ते रडता कशाला? ते नक्की जाणारच आहे, ते राहणारच नाहीये." मग त्याला धरून न बसता तुम्ही अनुसंधान कशाचं ठेवा, तर सत्याचं अनुसंधान ठेवा. ते येणारं, टिकणारं, जाणार आहे, त्याचं स्वरूपच तसं आहे. देहादिकांचे सुद्धा देह जे राहिले नाहीत, ते भूतलावरती आल्यानंतर ते आता हे काही राहणार म्हणजे कोणाचाच देह राहत नाही. जे जे निर्माण होतं, जे ते टिकतं आणि कालांतराने ते जातं. मग सद्गुरू काय करतात, तर देहादी जगताचं मिथ्यत्व दाखवतात. अशी मिथ्यत्व दृष्टी जे प्राप्त करून देतात, ते सद्गुरू. आणि एकच सत्य तत्व आहे आणि बाकी सगळं काय आहे तर ते मिथ्या आहे. म्हणून देह मी वाटेच्या नरा तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमाने येरझारा भोगिल्याचं भोगी. ते जोपर्यंत देह तादात्म्य घट्ट धरून ठेवलेला आहे तोपर्यंत तो स्वतःच आत्महत्या करतो असं म्हटलंय. कारण परत वासना शिल्लक राहतात, परत देहाला जन्म मिळतो, परत तो नवीन वासना तयार होतात, परत मृत्यू पावतो. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात तो सातत्याने काय होतं तर तो गटांगळा किंवा असं फिरत राहतो. त्याला ती बंधनं पडतात. म्हणून समर्थ म्हणतात, "तू कोण आहेस? तर तू 4 देहांच्या वेगळा आहेस. असो चहू देहा वेगळा, जन्म कर्मासी निराळा, सकळ आबाळ गोबळा सबाह्य तू." अरे तू स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या काय आहे तर तू देहांच्या अतीत आहेस. बघा आता केळ समोर आणा आपलं. केळ जे असतं ते आपण सोलतो. एक 4 सालं काढली. एक स्थूल देह, एक सूक्ष्म देह, कारण देह, नंतर महाकारण देह. असे 4 सालं काढल्यानंतर मध्ये काय असतं? तर केळ असतं. आता ते केळ जर खायचं असेल, तर आपल्याला साली काय असतात केळाच्या तर त्या सोलाव्या लागतात. अगदी त्याप्रमाणे विवेकाने, विचारांनी हे 4 देह जे आहेत ते सोलून काढायचे आहेत. आता स्थूल देह कामी नाही, तर तो पंचमहाभूतांचा आहे. मग पंचमहाभूत कशी आहेत? तर अचेतन, जड आहेत. मग अचेतन, जड हे माझं स्वरूप आहे का? मी कोण आहे? मला माझे सद्गुरू सांगतायत, तू चेतन आत्मा आहेस. मग मी चेतन आत्मा आहे, तर हा पंचमहाभूतांचा देह म्हणजे माझं हे स्वरूप नाही. देह पंचभूत मिळावा, सेखी जाईल पंचत्वा, असं ज्ञानदेव म्हणतात. आणि आपल्याला हा अनुभव सुद्धा आहे. जर चेतन तत्व त्या देहातून निघून गेलं, तर तो पंचमहाभूतांचा देह फार काळ घरातले लोक सुद्धा ठेवीत नाहीत. म्हणजे हा नक्की पंचमहाभूतांचा आहे की नाही? पण तरी वाटतं की नाही आपल्याला, की देह आहे म्हणून मी आहे, देह गेला की मी जाणार. मग आता कारण अनंत जन्मांचे संस्कार आहेत. त्याचे एकदम काय होतात तर निघत नाहीत. आणि म्हणून सातत्याने संत संगत पाहिजे. आता संत संगत म्हणजे संतांच्या विचारांची संगत. आणि श्रीगुरूंची कृपा म्हणजे श्रीगुरूंच्या कृपेने हे संतांचे शब्द जे आहेत त्याच्यातले जे गभितार्थ आहेत ते आकलन व्हायला लागतात. स्थूल देह मी नाही. सूक्ष्म देह कशाचा आहे? तो वासनांचा आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. मग आता सूक्ष्म देह तरी मी आहे का हो? मन कशाचं आहे? रजोगुणाचं आहे. पंचमहाभूतांमधल्या वायू तत्वाचं आहे. मग आता हे पण कसं आहे तर रजोगुण आणि वायू तत्व हे पण पंचमहाभूतांमधलेच आहेत. दोन्ही गोष्टी आहेत त्या. त्रिगुणांचं आहे रजोगुणाचं म्हटल्यानंतर. मग आता अचेतन जड आहेत हे दोन्ही सुद्धा. मग म्हणून मी मन नाही. बुद्धी त्याची तत्वाची आहे. अग्नितत्वाची, सत्वगुणाची आहे. परत हे दोन्ही पंचमहाभूतांचे आहेत. बघा ते आत्मषटकम आहे की नाही? त्याच्यामध्ये हा सगळा विचार आला आहे. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, का मी नाही? तर त्याला हे पंचीकरणाचं शास्त्र आहे. याला पंचीकरणाचं शास्त्र असं म्हणतात.
त्या पंचीकरणाच्या शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आणि मग हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही. कारण का तर अचेतन जड तत्व मी असणं शक्यच नाहीये. मला माझे सद्गुरू सांगतायत. कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तू कोण आहेस तर? तू चेतन तत्व आहे. कारण देह अज्ञानाचा आहे. मग अज्ञान हे माझं स्वरूप नाही. मग मी कोण आहे तर चेतन आत्मा आहे. असे हे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह हे विचारांनी विचारांनी सोलून काढावे लागतात. सोलून म्हणजे काय काढायचंय? ते काय बाजूला ठेवून द्यायचं नाही. मी देहातच राहणार आहे. पण जे देह तादात्म्याने जी मी आज राहते आहे, तो विचारांनी विचारांनी आपण देहापासून अलिप्त व्हायला लागतो. समर्थ उपासनेमध्ये म्हणतात रामाला, अलिप्तपण मज दे रे राम. आता अलिप्तपण मज दे रे राम याचा अर्थ काय आहे? तर हे असंच अलिप्त होणं, डिटॅच होणं, असं प्रत्येक म्हणजे देहापासून. आणि मग देह म्हणजे मी अशी दृढ भूमिका जेव्हा झालेली असते संतांची, तेव्हाच देह सोडतात की. समर्थांचा तर दासमय उत्सव येईल. समर्थांनी शिष्यांना काय सांगितलं की या दिवशी मी देह माघ वद्य नवमीला मी ठेवणार आहे. आता का इतका सहज देह सोडून देतात संत? आणि आपल्याला मात्र काय वाटतंय की देह म्हणजे मीच आहे, देह गेला की मी जाणार, आणि मग खूप दुःख होतं आपल्याला. आणि हे जे आहे म्हणून हे जे विचारात वेदांत शास्त्राचे, हे वेदांत शास्त्राचे म्हणून समर्थ म्हणतात सन्निधची असावा विचार. म्हणून 5 अस्थिमांसाचा देह मी नाही. शरीर जे आहे ते स्थूल. सूक्ष्म देह, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, अंतःकरण म्हणजे मी नाही. कारण देह जो जागृती आणि स्वप्नाला कारण जो होतो तो देह मी नाही. महाकारण देह म्हणजे मी ब्रह्म, ही जी साधन काळातली मनोरचना जी आहे तिथे काय आहे तर दृश्य किंचित का होईना शिल्लक आहे. तो देह पण मी नाही. मग कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणूनिया. आता खरं वास्तविक जीवावर कशाचं आहे? जीवावर जे आहे की मी देह आहे, ही समजण्याची अजिबात शक्ती नाहीये. पण तरी तसा त्याला भ्रम झालाय आणि जीव त्याला भुलतात आणि देहालाच काय करतात तर ते घट्ट धरून बसतात. आता मगाशी भ्रमाचं मी सांगितलं उदाहरण जे आहे ते. आणि तो कल्पना करून बसलाय की मी देह आहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नभे रे नभे सर्वथा राम भेटी. तू कल्पना धरून बसलास की मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, हा प्रपंच माझा आहे, हे सगळं आहे. आणि त्यामुळे तुला रामाची भेट होत नाही. आता हे बंधन कसं सोडवायचं? त्याने एक कल्पना केली मी देह आहे, मग दुसरी कल्पना करा मी ब्रह्म आहे. म्हणजे संवादी कल्पना करा की मी ब्रह्म आहे. आणि हळूहळू ती कल्पना तुम्हाला कुठे नेईल तर त्या ब्रह्मस्वरूपाकडे म्हणजे ब्रह्मज्ञानाकडे ती नेत राहील. एक डॉक्टर काका नेहमी एक गोष्ट सांगतात. आता काही गर्दभ पाल होते, त्या गाढवांचा कळप होता आणि त्यांना एक पाळणारे जे लोक होते ते 100 गाढवं होती. आणि त्या असं होतं की एका गावाला तर 100 गाढवांचा मुक्काम असायचा. आणि मग एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जायचं. म्हणजे एक दिवस पूर्ण एका गावात मुक्काम, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात मुक्काम. आता 100 गाढवांचा तो कळप एका गावाहून दुसऱ्या गावात गेला. आणि आता सगळ्या गाढवांना बांधायची वेळ आली, कारण 100 गाढवं. आता ह्या सगळ्यांना खुंट्यांना बांधायची जेव्हा वेळ आली, तेव्हा एकाच्या लक्षात असं आलं की त्यांच्या पायाला आणि खुंटीला बांधण्याच्या ज्या दोऱ्या आहेत त्या मागच्या तळावरती विसरल्या. त्याला असं वाटलं, बापरे, आता 100 गाढवं कशी काय उभी राहायची रात्रभर? त्याला काळजी वाटायला लागली. मग जे ज्येष्ठ होते, जे अनुभवी होते, त्यांचा खूप असा यावेळेस उपयोग होतो. तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की अशी अशी पंचायत झालेली आहे, त्या दोऱ्या मागच्या तळावरती विसरलेल्या आहेत. आता त्याची समस्या ऐकून ते ज्येष्ठ गृहस्थ म्हणाले, अरे एवढी काय काळजी करतो? जाणून बुजून ते गाढवच म्हणे. तू असं कर, त्या गाढवाचा पाय त्या खुंटीच्या शेजारी धर आणि नुसतं तू हात फिरव त्याच्यावरून. आणि त्यांनी 100 गाढवांना अशी कृती केली आणि ती गाढवं रात्रभर शांतपणे उभी राहिली. आता खरं ती बांधली गेली होती का? नव्हती बांधली गेली. त्यांनी ठरवलंच असतं तर ते तिथून काय झाले असते तर पळून गेले असते किंवा बाहेर गेले असते, कुठे गेले असते. पण त्यांना असं वाटलं कल्पनेनेच की आपण बांधले गेलेलो आहोत, म्हणजे दोरीने आपल्याला बांधलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे जीव जो आहे ह्या जीवदशेने त्यांनी कल्पना केली की मी जीवदशेने बांधले गेलेलो आहोत. त्यांनी सुटायचंच म्हटलं तर तो सुटू शकतो. म्हणजे म्हणून संत संगतीचं महात्म्य जे आहे ते इथे आहे.
ज्या संतांनी आपले कल्पित बंधन सोडवून घेतलेलं आहे त्या संतांच्या संगतीमध्ये, म्हणून संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे, असं ज्ञानदेव म्हणतात. पुढे समर्थ म्हणतात, शिष्या तू हे जे घट्ट धरलेलं बंधन आहे ते कसं सुटेल? तर शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ. तू काय कर, तर तू एकांत ठिकाणी बस ध्यानाला, आणि श्रीगुरूंनी जी ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे त्या प्रक्रियेनुसार स्वतःला आत्मस्वरूपात काय करतो, तर एकाग्र करण्याचा अभ्यास कर. या ध्यानाला बसल्यानंतर, आता ध्यानाला एकदम बसल्यानंतर अशी काही चमत्कार होईल का? तर दिवसभर म्हणजे 24 तासातले जर आपण 6 तास झोपेचे सोडले तर 18 तास जी मनोरचना आहे आपली ती कशी ठेवावी लागते? एक तर नामात ठेवावी लागते, विचारांमध्ये ठेवावी लागते, संतांच्या विचारांमध्ये ठेवावी लागते, सातत्याने मनाला आवरावं लागतं, सावरावं लागतं. आणि अशी जेव्हा आपली 18 तास साधना होते तेव्हा साधक जेव्हा साधनेला बसतो आणि आपलं जे अंतःकरण आहे म्हणजे अंतर्मुख होण्याचा तो अभ्यास करतो, तेव्हा ते कुठेतरी काय होतं, तर ते अंतर्मुख होऊन जातं. म्हणून त्या बहिर्मुख मनाला काय करायचंय, तर साधकाने दिवसभर आवरायचंय. कशासाठी आवरायचं? तर ती ब्राह्ममुहूर्ताची वेळ जी आहे, का असेल तो 1 क्षण असेल, 2 क्षण असेल, तो जर सजायचा असेल, तर साधकाला शमदमांचा जो अभ्यास करावा लागतो दिवसभरात, तो साधकाने प्रयत्नपूर्वक करायचा आहे. कारण इंद्रियांचा मूळ स्वभाव काय आहे, तर बाहेर धावण्याचा आहे. ते सहजच त्या विषयांकडे धावतात. किती आपण आवरायचा प्रयत्न केला तरी आपल्या लक्षात येईल, जो साधक साधना करतो की नाही, त्याच्या लक्षात बरोबर येतं, की अरे मी किती माझ्या मनाला आवरतोय, आता वाणीला आवरायचंय, मला कोणाबद्दल बोलायचं नाही आहे, कोणाची निंदा करायची नाहीये. आता निंदा म्हणजे काय फार मोठी नाही, पण कोणाच्या माघारी जरी बोललं तरी निंदा होऊन जाते ती. मला असं बोलायचं नाहीये. पण तरी काय होतं, तर व्हायचं ते होऊन जातच. पण ठीक आहे, साधक म्हणून जर आपल्यावरती लक्ष असेल, तर मला कळतं की अरे व्हायला नको होतं. पुढच्या वेळेस आपण ते प्रयत्नपूर्वक आवरतो. आणि असं जेव्हा आपण सातत्याने करत राहतो, तेव्हा काय होतं, ती इंद्रिय जी आहेत ती अंतर्मुख व्हायला लागतात. आणि मग जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा ती काय होतात, तर मला साथ देतात. म्हणून त्याला डॉक्टर काका खूप छान शब्द वापरतात. काय म्हणतात त्याला? आत्मवारी. म्हणून साधकाने रोज एकदा का होईना काय करावी, तर आत्मवारी करावी. म्हणून समर्थ म्हणतात, की शिष्या मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिये बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार. जर तू शमदमांना तुझी इंद्रिय बांधून ठेवली नाहीस, त्यांना मोकळं सोडलंस, तर तुला कधीच समाधान मिळणार नाही, तुझी तळमळ संपणार नाही. नाहीतर कसं होतं, आपलं व्यावहारिक जीवन जे आहे ते चाललेलं आहे, ते तसंच चाललेलं आहे आणि परमार्थ सुद्धा करतो आहे. अशा दोन्ही आपण जर समान पातळीवर करत राहिलो, तर कधीच ते मिळणार नाही. कसं होतं, प्रपंच चालू आहे, जसा पाहिजे तसा इंद्रियांचा स्वैर, आणि परमार्थामध्ये पण चालू आहे सगळ्या गोष्टी. कसं काय परमार्थ साधायचा? म्हणून प्रपंचात स्वतःला आवरावं लागतं, सावरावं लागतं, चित्तवृत्ती, आणि मग मन परमार्थाकडे काय होतं, तर वळतं. मग खूप जण असं म्हणतात की अहो मी इतके वर्ष परमार्थ करतो आहोत, पण आम्हाला पाहिजे तसं समाधान मिळालं नाही. तर दोन्ही कसं चालू आहे? प्रपंच पण चालू आहे जसा पाहिजे तसा, आणि परमार्थात म्हणजे खरं अर्थ काका म्हणतात की परमार्थामध्ये प्रपंच व्हावा. आपल्या प्रपंचामध्ये काय होतं, तर परमार्थ होतो. मग प्रपंचाच्या बुडणाऱ्या होळीमध्ये बसून जर परमार्थ केला तर तोही बुडल्याशिवाय राहतच नाही. म्हणून ही जी अनासक्त वृत्ती जी आहे प्रपंचात निर्माण करावी लागते, म्हणजे प्रपंचाविषयी, तर प्रपंचात काय असतात, तर पंचविषय असतात. आणि पंचविषयांविषयी अनासक्त वृत्ती जी आहे ती साधकाला काय करावी लागतात, अशी अंतःकरण वृत्ती तयार करावी लागते. आता साधक कुठे राहतो, या जगामध्येच राहावं लागतं त्याला. विषय कुठे आहेत, तर जगामध्येच आहेत. पण आता श्रीगुरु जे आहेत ते विषयांकडे बघण्याची मिथ्यत्व दृष्टी जी आहे ती आपल्याला काय करतात, तर प्रदान करतात. म्हणजे ते विचार आपण प्रदान करतात, म्हणजे ते विचार जे देतात ते विचार सातत्याने वापरायचे आहेत. बघा, श्री गुरु विषयांमध्ये सुख आहे का हो? म्हटलं तर आहे. आता मी छान पैकी बासुंदी पिली तर मला सुख वाटतं की नाही? पण आता किती काळ आहे, तर फार तात्कालिक आहे ते. परत दुसऱ्या दिवशी ते सुख राहत नाही.
आता विषयांमधलं सुख जे आहे ते तात्कालिक आहे. मग शाश्वत सुख कशात आहे? तर शाश्वत सुख जे आहे ते विषयांच्या निमित्ताने जे माझं आत्मसुख प्रगट होतं, ते आत्मसुख हे माझं शाश्वत सुख आहे. मग विषयांच्या निमित्ताने सुख होतात. मग आता किती विषय भोगले म्हणजे किती सुख वाढतं राहतं असा अनुभव तर कोणाचाच नाहीये. अनेक विषय भोगून कधीच तृप्ती येत नाही. उलट अतृप्ती जास्तच वाढत राहते. विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही असं समर्थ आपल्याला सांगतायत. मग आता हे जे आत्मसुख जे आहे, आता विषयांमध्ये सुख आहे म्हणून ते आत्मसुख आपल्याला कळतंय बरं का. पण विषयांमध्ये तात्पुरतं सुख देण्याचं सामर्थ्य आहे आणि शाश्वत सुख जे आहे ते फक्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे आणि असं आपल्याला आपले सद्गुरू सांगतात. म्हणून विषय हे मिथ्या आहेत. ते येणारे टिकणारे जाणारे आहेत. त्याला भगवद्गीता आगमापायी असं म्हणते. आणि जे येणारं टिकणारं जाणारं असतं ते कधीही शाश्वत सुख देऊ शकत नाही. मग आता विषयांमधलं मिथ्यात्व दाखवतात. बघा मी आता म्हटलं तसं की जगामध्ये विषय असतात, जगामध्येच आपल्याला जीवन जगावं लागतं. आपण सगळ्यांनी गारुडी बघितलेले आहेत. बघा ते आता आता सध्या येत नाहीत काही वर्षांमध्ये, पण आधी गारुडी नागपंचमीला ते साप घेऊन यायचे मोठे मोठे आणि ते लीलया त्यांच्या अंगावरती खेळवायचे. आम्हाला लहानपणी असं वाटायचं की बापरे एवढी विषारी साप कसं काय ह्या अंगावरती खेळवतात. पण मग विचारल्यानंतर तो सांगायचा गारुडी की अहो ह्याचे दात काढलेत, तो चावणार नाहीये, त्यामुळे मी त्याला अंगाखांद्यावरती खेळवते. अगदी त्याप्रमाणे जेव्हा सद्गुरू माझे मला विषयांमधलं विषत्व दाखवतात म्हणजे मिथ्यत्व दाखवतात, तेव्हा माझ्या लक्षात येतं की या विषयांमध्ये तात्कालिक सुख देण्याचं सामर्थ्य आहे, कायमस्वरूपी हे सुख देऊ शकत नाहीत. आणि अशी दृष्टी विकसित झाली की मग विषय माझ्या अवतीभोवती असले, आता विषय मिळाला तरी रामकृष्ण हरी, नाही मिळाला तरी रामकृष्ण हरी, अशी जेव्हा सम्यक स्थिती अंतःकरणाची होते, तेव्हा विषयांमध्ये लोळे, पण त्याला विषयांचा अजिबात संग लागत नाही. असा तो कोण असतो तर तो जीवनमुक्त असतो. कारण विषयांचा मूळचा स्वभाव काय तर भूल पाडण्याचा आहे. हा दृष्टांत दिलेला आहे इथे समर्थांनी की एक धूर्त असतो, तो बैलाच्या शिंगावरती त्यांनी हिऱ्यासारखा एक चकाकणारा मणी लावलेला असतो. तिकडून एक मूर्ख राजा चाललेला असतो. तर तो मणी म्हणजे काय म्हणतो खूप मौल्यवान हिरा आणि तो वर्णन पण जो आहे तो धूर्त तो तसंच करतो किंवा खूप मौल्यवान हिरा आहे, किमती हिरा आहे आणि मग राजा भरपूर किंमत देऊन काय करतो तो तो घेतो. त्या मण्याने त्याला भूल पाडली, त्याची किंमत त्याने मोजली, खरं त्याची काहीच कवडी मोलाची पण किंमत नाहीये. अगदी त्याचप्रमाणे असे विषय जे आहेत ते काय करतात तर ते भूल पाडतात. पाडतात की नाही हो? मैत्रिणी मैत्रिणी जमल्या, दुसरीच्या हातात गळ्यात काही दिसलं, माझ्याकडे कितीही दागिने असू देत, कितीही साड्या असू देत, तरी माझ्या मनामध्ये कुठेतरी इच्छा होतेच की असं माझ्याकडे नाहीये. यालाच काय म्हणतात भूल पाडणं. पुढे समर्थ म्हणतात की जो ज्याचं चिंतन करतो त्याला तेच प्राप्त होतं. म्हणून तू कशाचं चिंतन कर तर तू शाश्वत सुखाचं चिंतन कर. नामचिंतनामध्ये राहा, आत्मचिंतनामध्ये राहा, ग्रंथाचा अभ्यास कर आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात. ही अविद्या जी आहे, अविद्या घालवून तू सद्विद्या जी आहे ती सद्विद्या प्राप्त करून घे. पुढे अजून एक दृष्टांत समर्थाने दिला आहे की तैसे अज्ञान संन्यपाते मिथ्या दृष्टीस दिसते ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. तर खूप ताप आला, खूप टेम्परेचर असेल तर रोगी असा बडबड करतो, बरळायला लागतो. मग डॉक्टरकडे जाऊन औषध आणलं की आता नुसतं आणून काही होत नाही, ते घ्यावं लागतं आणि ते घेतलं की मग ताप उतरतो आणि तो बरा होतो. अगदी त्याचप्रमाणे अज्ञानामुळे सगळे जीव जे आहेत म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण जे आहोत ते कसं झालेलं आहोत तर आजारी झालेलो आहोत. आणि कारण जे मिथ्या आहे त्याला सत्य समजून चालल्यामुळे मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी करता आहे, मी भोगता आहे असं सातत्याने काय करतोय तर बरळतो आहे. मी करता आहे त्यामुळे भोक्तृत्वाची भूमिका आली. मी केलेल्याच्या प्रमाणात जर मला काही प्रपोर्शनेट मला मिळालं नाही, फळ मिळालं नाही की दुःख होतं. मग मी इतक्या जणांचं केलं तरी माझ्या पदरात मात्र असंच. माझ्या वेळेला कोणी कामी येत नाही. झालं परत काय झाली पुढे? हे सगळं जे बरळणं आहे आणि हा भवरोग आहे. आणि या भवरोगाचे डॉक्टर कोण आहेत तर श्री गुरु आहेत. त्यांच्याकडे जाऊन कुठलं औषध घ्यायचं? तर ब्रह्मज्ञानाचं औषध घेतलं
की या जगताचा आभास मावळून जातो आणि फक्त जगताचा आभास मावळला की फक्त येते ती काय येते तर ती आनंदाची अनुभूती येते. म्हणून समर्थ म्हणतात, मिथ्या स्वप्ने बोसणाला तो जागृती साणीला तेणे पूर्वदशा पावला निर्भयचे. आता हे 4-5 ओव्यांमध्ये समर्थांनी विचार सांगितलाय. बघा, आपण स्वप्न बघतो, स्वप्न काही स्वप्न आपल्याला सत्य वाटतं की नाही हो? आणि एकदम आपण दचकून उठतो, दरदरून घाम फुटलेला असतो जर भीतीदायक स्वप्न पडलं तर. आणि मग थोडं आपण 1-2 क्षण त्याच ह्याच्यामध्ये असतो आणि जेव्हा कोणीतरी हलवतो, अगं काय झालं काय झालं म्हणून, मग आपण पूर्ण जागा होतो आणि मग कळतं की अरे मी स्वप्न बघत होते, उगाच मी घाबरले. आता स्वप्न हे स्वप्नातून जाग येणं हा जसा एक उपाय आहे, अगदी त्याप्रमाणे समर्थ म्हणतात जागृती हेची दीर्घ स्वप्न. आता ते स्वप्न फार तात्कालिक असतं आणि जागृती हे कसं आहे तर दीर्घ स्वप्न आहे. मग आता ह्याला काय म्हटले, अविद्येची गाढ झोप असं म्हटलेलं आहे. आता हे खरं वाटतं की नाही आपल्याला जागृती जी आहे ती, पण वेदांत शास्त्राच्या श्रवणाने मननाने ही जी अविद्येची गाढ झोप लागलेली आहे, तर जीवाने काय करावं लागतं तर ज्ञानाने ती जाग आणावी लागते. पुढे 71व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की जागृतीची ओळखणं ऐकतयाचे लक्षण जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून, जो या पंचविषयांचं वैराग्य मनापासून सांभाळतो, म्हणजे तो हे सगळं जाणून घेतो आणि आपल्या मनाला विरक्त ठेवतो, तो जागा आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी विवेक सतत जागा आहे, जो विरक्त आहे तो जागा आहे आणि जो अविवेकी आहे तो झोपलेला आहे. अशी एक छान जागा आणि झोपलेल्याची व्याख्या समर्थांनी या ओव्यांमध्ये केलेली आहे. जेणे विरक्ती समय यावे तो साधक ऐसे जाणावे, जेणे साधन करावे थोरी व सांडूनी. म्हणजे ज्याला वैराग्य प्राप्त झालेलं नाहीये त्यांनी आपण साधक आहोत, म्हणजे वैराग्य अजून अंतःकरणात निर्माण झालं नाहीये म्हणजे मी अजून कोण आहे तर साधकच आहे हे लक्षात घ्यायचंय आणि सातत्याने अभ्यास करायचा आहे. नाही तर होतं काय, आता मी मुक्त झाले असं म्हटलं की अभ्यासही सुटतो आणि मधल्यामध्येच तो साधक काय होतो तर तो लोंबकळत राहतो. जे साधन करावं असं वाटत नाही, आता माझं काम होऊन गेलं असं वाटतं आणि मी मुक्त या कल्पनेने तो काय होतो तर तो बद्ध होतो. म्हणून समर्थ म्हणतात की त्यापेक्षा कोण चांगला आहे तर मुमुक्षु जो आहे तो अतिशय चांगला आहे. साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहूनही मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी. जो शब्द, आता ह्याला शब्दज्ञानी याचा अर्थ काय, जो शब्दज्ञानी आहे की शब्दाचं परिपूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की मी सिद्ध झालो, मला काय झालं तर अनुभव येऊन गेला आणि तो सिद्धपणाच्याच बंधनामध्ये अडकतो आणि असा जेव्हा तो बंधनात अडकतो तेव्हा त्यातून त्याची कोणीही सुटका करू शकत नाही. मग त्यापेक्षा शमदमादी साधना जो करतो तो मुमुक्षु फार चांगला आहे. नाहीतर काय होतं, मी देह आहे हा एक भ्रम आणि दुसरा मी ब्रह्म आहे हा अजून दुसरा भ्रम तिथे निर्माण होतो. निदान मुमुक्षूला एकच भ्रम असतो, पण पण ह्याला दोन्ही भ्रम निर्माण होतात. म्हणून तव शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण साधक सिद्ध बोळखण कैसे जाणावी. आता हे सगळं ऐकून शिष्याने प्रश्न केला की तुम्ही जर म्हणताय तर मला बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध यांची लक्षणं सांगा, म्हणजे ओळखता येईल की मी कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. आपण पण आपल्याला काय समजतो, साधक समजतो, पण अजून लक्षात हे लक्षणं वाचल्यावर लक्षात येईल की अजून मी मुमुक्षुत्व पण माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं नाहीये. मग याचे उत्तर श्रोतयांसी दिधले पुढील समासी सावध श्रोती कथेचे अवधान द्यावे. आता या सगळ्यांचं उत्तर जे आहे समर्थांनी पुढच्या समासामध्ये दिलेलं आहे आणि पुढचे समास जे आपल्या समोर आहेत, बद्ध लक्षणांचा, नंतर मुमुक्ष लक्षणांचा, साधक लक्षणाचा आणि सिद्ध लक्षणाचा, हे 4 समास पुढे समर्थांचे आलेले आहेत. त्याचा विचार पुढील सत्रामध्ये होईल. आता इथेच वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.